नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात माध्यम वृत्त. लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या मैदानात संपूर्ण ताकदीनिशी उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वरांच्या साक्षीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी माजी मंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी नगराध्यक्ष विक्रम तात्या गोजमगुंडे, राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रांत गोजमगुंडे, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, ॲडव्होकेट व्यंकट बेदरे, ॲडव्होकेट बळवंतराव जाधव, मकरंद सावे, मुर्तुजा खान, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे तसेच राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या गुलाबी रंगाच्या जॅकेटाच्या धर्तीवर गुलाबी रंगाच्या जवळपास 20 कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार ताफ्यात सामील आहेत. त्यामुळे प्रचारात खरंच रंग भरत चालल्याचे कार्यकर्ते आपसात म्हणत होते. सिद्धेश्वर मंदिरातून नेते व कार्यकर्त्यांसह हा मोठा ताफा हजरत सुरत शहावली दर्ग्याकडे चादर अर्पण करण्यासाठी निघाला. त्या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत आहे. यश येतं आणि सिद्धेश्वर त्याच्या पाठीशी राहतो, तो यशस्वी होतो. हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे आभार. आणि या निवडणुकीचा एक उमेदवार म्हणून सुद्धा तुमचे मी आभार व्यक्त करतो की अतिशय सक्षम असे 61 उमेदवार तुम्ही लातूरकरांना दिलेले आहेत आणि लातूरकर या 61 उमेदवारांना मत द्यायला आतुर आहेत. त्यामुळं लातूरकरांना सक्षम उमेदवार दिल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. यानंतर आपल्या सर्वांना विनंती आहे, बाहेरच्या सभागृहामध्ये प्रचाराचा नारळ श्रीफळ वाढवून प्रचाराचा आपला शुभारंभ होणार आहे. त्यानंतर आपल्याला प्रसादाचं या ठिकाणी ग्रहण करायचे. त्यानंतर हजरत सुरत शहावली जे आपल्या लातूरचं दुसरं ग्रामदैवत आपण मानतो त्याला चादर चढवण्यात येणार आहे. आणि त्यानंतरची पुढीलची दिशा ही माननीय विक्रम बाप्पा काळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना थोडंसं मार्गदर्शन करून पुढची दिशा कळवावी. धन्यवाद. आज या ठिकाणी आपलं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आज आपण सर्वजण लातूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी सज्ज झालेलो आहोत. आणि त्याचा शुभारंभ करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब, माजी मंत्री तथा आमदार संजयरावजी बनसोडे साहेब, देवस्थानचे अध्यक्ष सन्माननीय विक्रमरावजी गोजमगुंडे साहेब, आपल्या पक्षामध्ये नव्यानं आलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट बळवंतरावजी जाधव साहेब, ॲडव्होकेट बेदरे साहेब, आपले शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे साहेब, चंद्रकांतजी बिराजदार, विक्रांतजी गोजमगुंडेजी, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय जयप्रकाशजी दगडे साहेब, धरगुंडे साहेब आणि सर्व अनेकांची नावं घेत आहेत. तिथले सर्वच मान्यवर, सर्व उमेदवार, उपस्थित पत्रकार मित्र, छायाचित्रकार मित्र आणि उपस्थित सज्जन, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जातोय. आताच विक्रांतजींनी सांगितल्याप्रमाणे आपण 61 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण उभे केलेले आहे आणि त्यांना पक्षानं अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग 9 मध्ये 3 उमेदवारांना आपण पुरस्कृत केलेलं आहे. प्रभाग 3 मध्ये मधल्या उमेदवाराला आपण पुरस्कृत केलेला आहे आणि 14 मध्ये आपण शिवसेनेच्या
उमेदवाराचा पाठिंबा घेतलेला आणि त्यांना पण आपण दिलेला आहे. अशा पद्धतीनं आपण स्वच्छ लातूर, ग्रीन लातूर आणि सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाणारं लातूर पुढे नेण्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. कुणी काय केलं याहीपेक्षा आम्हाला काय करायचंय हे सांगण्यासाठी आपण मतदारांच्या पुढे त्या ठिकाणी जातोय. आणि म्हणून आम्हाला सर्वांना माहित आहे की कोरोना सारखं महाभयंकर संकट आपल्या जगावरती, देशावरती, राज्यावरती आलेलं होतं. आणि त्या काळामध्ये आमचे तरुण उमेदवार विक्रांतजी गोजमकोंडे हे महापौर होते, चंद्रकांतजी बिराजदार उपमहापौर होते. आणि त्या संकटाने या दोघांची परीक्षा घेण्याचं काम केलेलं होतं. आणि त्या परीक्षेमध्ये हे दोघे उत्तीर्ण झाले नव्हे तर मेरिट मध्ये पास झाले. रस्त्यावरती उतरून जीव धोक्यात घालून माझ्या लातूर शहरातला एकही नागरिक त्याला इजा पोहोचणार नाही ही खबरदारी घेण्याचं काम या दोघांनी अतिशय कसोशीनं पार पाडलेलं होतं. जो जीव वाचवायला, जो प्राण वाचवायला त्याला आपण देवदूत म्हणतो. अशा पद्धतीचं काम कोरोना काळामध्ये या महानगरपालिकेच्या सत्तेवरती बसलेले विक्रांतजी गोजमकोंडे, चंद्रकांतजी बिराजदार यांनी केलेलं होतं. आणि म्हणून आज ते दोघंही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आलेले आहेत. आणि दोघंही ते आपल्या या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत. आणि म्हणून त्यांना घेऊन एक विजन असलेलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे. आणि म्हणून साठी आपल्या या लातूरकरांच्या जनतेला आपल्या लातूरची ओळख महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये एक शिक्षणाचं माहेरघर, शिक्षणाचं प्रमुख केंद्र. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं. परंतु ती ओळख आता बाजूला करण्याचं काम लातूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून एक नवीन पॅटर्न शिक्षणाचा संपूर्ण देशामध्ये लातूरने निर्माण केलेला आहे. आणि म्हणून त्या निमित्तानं नुसतं शिक्षणामध्ये प्रगती झाली नाही, त्यामुळे व्यापारामध्ये प्रगती झाली. इथं चलन फिरू लागलं. इथं मग हॉटेलवाले असतील, किराणावाले असतील, भाजीवाले असतील, फुलवाले असतील, छोटे छोटे कापड दुकानदार असतील, या सगळ्यांचं अर्थकारण बदलण्याचं काम या सगळ्यांमुळे झालेलं आहे. हे उदाहरणार्थ झाले, याचे विपरीत चांगले परिणाम अनेक घटकावरती झाले. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज लातूरची प्रमुख समस्या आहे की आम्हाला रोज पिण्याचं पाणी एकदा तरी स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे. यासाठी आम्ही संकल्प केलेला की प्रत्येक प्रभागामध्ये गरजेनुसार वॉटर एटीएम चालू करण्याचा मानस आम्ही त्या ठिकाणी केलेला. शुद्ध पाणी, आरोचं पाणी आज आपण पाहतोय बहुतांश आजार हे पाण्यामुळे होत आहेत. आणि म्हणून आज गरीबातला गरीब जरी आमचा नागरिक असेल, माणूस असेल, तरी सुद्धा तो म्हणतो 20 रुपये गेले हरकत नाही, पण जास्त पाणी पिऊ, आजार नको. आजार आला, सर्दी झाली, खोकला झाला, पडसा आला तरी 200 रुपयाच्या खाली दवाखाना होत नाही, 500 रुपयाच्या खाली दवाखाना होत नाही. आणि मग त्या आजारापासून मुक्त व्हायचं असेल तर शुद्ध पाणी लोकांना, जनतेला दिलं पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आम्ही लोकांच्या समोर जाण्याचं काम या ठिकाणी करतोय. आणि म्हणून त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतलेला आहे. मी तर 4 निवडणुका जिंकलोय. मी पहिल्यांदा सिद्धेश्वराच्या चरणी नतमस्तक व्हायला येतो. नंतर सूरज शावली बाबा दर्गाच्या ठिकाणी जाऊन आम्ही चादर चढवतोय. हा उपक्रम आमचा गेला 4 टर्म पासून सातत्याने सुरू आहे. आणि प्रत्येक वाढदिवसाला मी इथं अभिषेक करून पुढील माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय, कारण हे आपलं ग्रामदैवत आहे. आणि म्हणून आज आपण ग्रामदेवताचा आशीर्वाद घेतलाय. आपण सूरज शावलीला त्या ठिकाणी जाणार आहोत आणि मला खात्री आहे की सिद्धेश्वर राय आम्हाला आशीर्वाद देईल. आणि या येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या लातूरकरांची सेवा करण्याची संधी ईश्वर आम्हाला देईल अशी अपेक्षा मी या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सर्वांचंच उमेदवार आणि त्यांचे सर्व सहकारी प्रभागामधून जे आमचे त्यांच्याबरोबर आलेले मतदार बंधू भगिनी आहेत, वडीलधारी आहेत,
त्या सगळ्यांचंही मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी हार्दिक असं स्वागत या ठिकाणी करतो. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा मी या ठिकाणी देतो आणि संजयजी बनसोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. लातूर महानगरपालिका 2026 आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्या लातूरचं ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराचं शुभारंभ या पवित्र अशा ठिकाणावर आपण त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत. ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण करणार आहोत ते राज्याचे सहकार मंत्री आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब, आपल्या मराठवाड्याचे नेते आदरणीय विक्रम बाप्पा काळे साहेब, आता स्टेजवरील सर्वच मान्यवर आणि समोर असलेले आपले सर्व उमेदवार सर्व पदाधिकारी, तू थांबलो तर मागच्या लोक माझ्या बंधू माझ्या बंधू सर्व पत्रकार बांधव, आत्ताच आम्ही सिद्धेश्वर रत्नेश्वरांचं दर्शन या ठिकाणी घेतलं, त्यांना नतमस्तक या ठिकाणी आम्ही झालो आणि इथून आता आम्ही प्रचाराची सुरुवात आम्ही संबंध लातूर शहरामध्ये त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्या संदर्भातलं जे मनोगत होतं ते माजी महापौर विक्रांत भैया गजमुंडे साहेबांनी आणि आदरणीय बाप्पासाहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मी आज या पवित्र स्थानावरून मी तुम्हाला निवडून येण्याकरता मनापासून मी लाख या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला खात्री आहे आपण अतिशय सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिले आहेत. जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारे उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आम्ही काल 7 नंबरमध्ये सुद्धा गेलो होतो, आम्ही 2 नंबरमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, 3 नंबरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, 4 नंबरमध्ये सुद्धा गेलो होतो, 5 नंबरमध्ये उद्या आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. जनतेचा प्रचंड मोठा प्रतिसाद एक पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन त्या ठिकाणचा आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की चांगल्यात चांगल्या जागा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या ठिकाणी येणार आहेत. काल जे काही आंबेडकर चौकामध्ये जे काही भाषण झाले त्याचं उत्तर त्याच चौकामध्ये किंवा कोणत्या तरी चौकामध्ये ज्यावेळेस आमची सभा होईल त्यावेळेस त्या ठिकाणी देतो, कारण हे ग्रामदैवत आहे आपलं. आणि म्हणून फक्त त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढे त्या ठिकाणी जायचंय. आणि म्हणून अतिशय चांगला आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून तुम्हाला सुद्धा धन्यवाद या ठिकाणी देतो. शुभारंभ आज सिद्धेश्वर मंदिरामध्ये नारळ फोडून केलेला आहे. 15 तारखेला आपल्याला लातूरच्या भवितव्यासाठी मतदान करायचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी 18 प्रभागामध्ये उमेदवार उभा केलेले आहे आणि अतिशय त्या प्रभागाची जाण असणारे, लोकांमधले माणसं, लोकांना वेळोवेळी भेटणारे, सुखादुःखामध्ये राहणारे आणि प्रश्नाची जाण असणारे असे उमेदवार आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहेत. या राष्ट्रवादीचा जाहीरनामा तुमच्या समोर येणारच आहे. लातूर शहराला किमान 2 दिवसाला तरी पाणी कसं भेटेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये देखील अनेक भागामधून तक्रारी येतात, घंटागाडी येत नाही, त्याचं नियोजन आम्हाला चांगल्या प्रकारचं करायचं आहे. आरोग्याच्या संदर्भात देखील एवढं मोठं लातूर वाढतं शहर आहे, शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखली जात आहे, खूप मोठी व्यापारपेठ आहे. आरोग्याच्या संदर्भात देखील आपण आरोग्याच्या विभागातून आणि या भागातल्या राहिलेले प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत. आणि शिक्षणाची पंढरी असल्यामुळे या ठिकाणी लायब्ररी करून विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचं ग्रंथालय या ठिकाणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. विकास प्रत्येकच निवडणुकीच्या वेळी पाणी प्रश्न हा समोर येतो. लातूरची म्हणजे कुठलीही निवडणूक असो, स्थानिक स्वराज्य संस्थेची असू देत किंवा विधानसभेची असू देत, मग पाणी प्रश्नावर अजून तोडगा का निघत नसावा? हा प्रश्न त्यांना विचारा, ज्यांनी आतापर्यंत नेतृत्व केले त्यांना विचारा.
पण आम्ही मात्र वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी प्लॅनिंग करून या शहराला पाणी देण्याचा प्रयत्न करणार. अमित देशमुख यांनी काल सभेमध्ये सांगितलं की आता भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होणार आहे. लिंबू टिंबू बाकीच्यांची काही लढाई होणार नाही. ते 15 तारखेच्या मतदानाच्या नंतर 16 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी केली जाईल त्यावेळेस कोण लिंबू टिंबू मतदानातून त्या दिवशी लक्षात येईल त्यांना.